नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारतातल्या जनगणनेला अखेर सुरुवात झाली आहे. भारताच्या इतिहासातली 16वी आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना आहे. यामध्ये 3 प्रमुख टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात घरांबद्दलची माहिती गोळा होईल, दुसऱ्या टप्प्यात कुटुंब, त्याचं उत्पन्न इतकी माहिती होईल आणि तिसऱ्या टप्प्यात जातनिहाय प्रश्न विचारले जातील, ज्यामध्ये जातनिहाय गणनेचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होते. त्यामुळे कोणत्या प्रवर्गात किती लोक आहे याचा एक नेमका आकडा कळू शकणार आहे. यांना कल्याणकारी योजना बनवण्यात मदत होणार आहे. जगभरातली सगळ्यात मोठी असलेली ही जनगणना, या जनगणनेचे टप्पे नेमके कसे असणार आहेत यावर एक नजर टाकूयात. पहिला टप्पा असेल एप्रिल ते सप्टेंबर महिन्याचा, दुसरा टप्पा असेल फेब्रुवारी 2027 मधला, पहिल्या टप्प्यात घराशी संबंधित गणना होईल, दुसऱ्या टप्प्यात जनसंख्येची गणना होईल, पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने ही जनगणना केली जाईल, स्वगणनेचा पर्याय हाही पहिल्यांदाच देण्यात आलाय. जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन त्याची डिजिटल नोंद घेतील. तुमच्या घरी जेव्हा जनगणना अधिकारी येतील तेव्हा ते जनगणना अधिकारी आल्यानंतर त्यांना नेमकी काय माहिती द्यायची आहे, ते तुम्हाला कोणते प्रश्न विचारतील तेही बघूयात. घरांची संख्या, घरांची स्थिती, घरांमधल्या खोल्यांची संख्या याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. घराचा वापर राहण्यासाठी होतो की व्यवसायासाठी होतो हा प्रश्न विचारला जाईल. घर मालकीचं आहे की भाड्याचं आहे हाही सवाल असेल. घर मातीचं आहे की कॉन्क्रीटचं आहे हेही विचारलं जाईल. कुटुंबातील लोकांची संख्या विचारली जाईल. कुटुंब प्रमुखाचं नाव आणि जात विचारली जाईल. घरातल्या विवाहित जोडप्यांची संख्या विचारात घेतली जाईल. स्वयंपाकासाठी कोणतं इंधन वापरता हे विचारलं जाईल. पिण्याच्या पाण्याचा स्रोत विचारला जाईल. वीज, शौचालय, बाथरूम, ड्रेनेजची माहिती विचारली जाईल. मोबाईल, रेडिओ, टीव्ही, कम्प्युटर, लॅपटॉप आहे का असेही प्रश्न असतील. यावर्षीच्या जनगणनेमध्ये जातनिहाय आकडेवारी सुद्धा गोळा केली जाणार आहे आणि अर्थात त्यामुळे नवे वादही निर्माण होण्याची शक्यता आहे, विशेषतः ओबीसी आरक्षणाबद्दलचे. 1991 पासून अंमलात असलेलं ओबीसी आरक्षण हे 1931च्या जनगणनेवर आधारित आहे. जर यावर्षीच्या जनगणनेमध्ये ओबीसींची संख्या वाढली असं आढळलं तर आरक्षणाची मर्यादा आणि अंतर्गत प्रमाण वाढवून देण्याची मागणी पुढे येऊ शकते. काय आहे हा सगळा मुद्दा यावर एक नजर टाकूयात. जातनिहाय जनगणनेच्या ताज्या आकडेवारीवर ओबीसी आरक्षणाची मर्यादा ठरावी अशी मागणी पुढे येऊ शकते. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हा नारा जोर धरू शकतो. मागणी अशी पुढे आली तर केंद्र सरकारला घटनेमध्ये सुधारणा करावी लागेल. हे पाऊल सरकार उचलणार का हा सवाल आहे. 2027च्या मध्यात जेव्हा जनगणनेचे आकडे समोर येतील तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला 2 वर्ष शिल्लक असतील. अशा परिस्थितीत वाढीव ओबीसी आरक्षणाची मागणी सरकार रोखून धरू शकणार का? समजा ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवली तर अन्य प्रवर्ग सुद्धा तशी मागणी करण्याची शक्यता आहे. तसं झालं तर सरसकट लोकसंख्येनुसार आरक्षण असा फॉर्म्युला अंमलात येऊ शकतो.
आरक्षण विषयाचे अभ्यासक शिवानंद भानुसे यांनी या सगळ्या संदर्भात काय विश्लेषण केले बघूया. जातनिहाय जनगणना केल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी निघेल. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक समाज जो दावा करतो आहे आमची किती टक्केवारी जर सगळ्या समाजाची बघितली, ओबीसी, एससी, एसटी, ओपन, तर ती टक्केवारी 150 ते 200% पोहोचते. त्यामुळं कुणीतरी खोटं बोलतंय किंवा सर्वच खोटं बोलताय असा त्याचा अर्थ नक्की होतो. जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल. सत्य बाहेर येईल. कोणाची किती संख्या, कोणाची किती टक्केवारी, त्यानुसार टेक्निकल म्हणजे आरक्षणाच्या नियमानुसार ते आरक्षण मिळेल. त्यामुळे कुणाचाही कायदेशीर दावा करण्याचा अधिकार असणार नाही. त्यामुळे आरक्षण विषयक जे आंदोलन आहेत ते पेटणार नाहीत. तर आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी निघेल. फक्त जातनिहाय जनगणना होऊन योग्य पद्धतीने अनालिसिस व्हावं आणि म्हणजेच कायमस्वरूपी आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघण्यास मदत होईल. या आरक्षणाच्या मुद्द्यासोबतच आणखी एका मुद्द्यावर खळबळ होणार आहे. तो मुद्दा आहे निधी वाटपाचा. दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांच्या लोकसंख्येत आणि दरडोई उत्पन्नात फरक आहे. पश्चिम आणि दक्षिण भारतातून तुलनेत जास्त कर गोळा होतो, पण आर्थिक खर्च होतो उत्तरेकडील राज्याच्या कल्याणावर. हे आकडेवारीमधून सहज स्पष्ट होतं. याची दोन कारणं आहेत. पश्चिम आणि दक्षिण भारतातील राज्यांनी लोकसंख्येवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आणि इथं उद्योगधंदे अधिक असल्यामुळे जीएसटीचं संकलनही जास्त आहे. पण उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांची लोकसंख्या आणि आकार मोठा आहे, त्यामुळे तिथं मतदारसंघ जास्त आहेत. परिणामी सरकारची धोरणं आणि निर्णय अनेकदा उत्तरेतील राज्यांना धार्जिणे असतात. कल्याणकारी योजनांचा निधीही तिथे जास्त खर्च होतो. त्यामुळे जनगणनेनंतर जेव्हा मतदारसंघ पुनर्रचना केली जाईल आणि उत्तर भारताची लोकसंख्या वाढलेली असेल तेव्हा आणखी नवे मतदारसंघ उत्तर भारतात असतील, ज्याला दक्षिणेतून कडाडून विरोध होण्याची शक्यता आहे. याबद्दल दाक्षिणात्य राज्यांची भूमिका काय आहे बघूया. करसंकलन आम्ही अधिक करतो, पण लोकसंख्या उत्तरेची अधिक आहे. त्यामुळे कल्याणकारी योजनांमध्ये उत्तर भारतावर खर्च जास्त होतो. एकीकडे आम्ही लोकसंख्या नियंत्रणात आणली, पण दुसरीकडे औद्योगिकरण करून कर संकलनही वाढवलं. मग त्याचा परतावा आम्हाला त्याच प्रमाणात का मिळू नये? चांगलं काम करून दाखवल्याबद्दल मोबदला सोडून आम्ही शिक्षा का सहन करायची? उत्तरेतील राज्यांनी त्यांचा कर स्वतः कमवावा आणि तो स्वतःवर खर्च करावा. विक्री कर, एलबीटी बंद केल्यामुळे आमचं उत्पन्न स्रोत आधीच बंद झालेत. त्यातही केंद्रातून पुरेसा निधी येणार नसेल तर खर्च भागवायचा कसा? मतदारसंघ सुद्धा उत्तरेमध्ये जास्त, मग अधिक कर पाठवूनही धोरण निश्चितीत आम्हाला जास्त वजन का नाही? दाक्षिणात्य राज्यांच्या या ज्या भूमिका आहेत त्याबद्दल भानुसेंनी कसं विश्लेषण केले बघूया. सर्वसाधारण जनगणना झाल्यामुळे उत्तर भारतीयाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कर प्रणालीमध्ये महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून कर जास्त घ्यायचा आणि तो उत्तर भारतावर खर्च करायचा असं केंद्र सरकारचं धोरण राहिलेलं आहे. त्यामुळे आता या सर्वसाधारण जनगणनेमध्ये जर उत्तर भारताची संख्या वाढली तर परत एकदा महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून कर घेणार आणि तो उत्तर भारतावर खर्च करणार. त्यामुळे दक्षिण भारतातील महाराष्ट्रासह सर्व राज्य खळखळ करणार, विरोध करणार, त्याला विरोध होणार. हे सूर्यप्रकाशयुक्त सत्य आहे. केंद्र सरकारनं असा दुजाभाव न करता ज्याच्याकडून जेवढा कर घेतला त्या पद्धतीनंच त्याच्यावर खर्च केला पाहिजे. परंतु आताही केंद्र सरकारचं धोरण तसं दिसत नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणनेमध्ये उत्तर भारताची संख्या वाढणार आणि खर्च त्यांच्यावर जास्त होणार आणि दक्षिण भारतावर महाराष्ट्रासह अन्याय होणार. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.